रामकृष्ण हरे. सज्जन हो, प्रेरणादायी विचार. दुःखमुक्तीसाठी या गोष्टी करणं आवश्यक आहे. माणसाला परमेश्वराने 5 ज्ञानेंद्रिय दिलेत, 5 कर्मेंद्रिय दिलेत आणि 11वं मन दिलेलं आहे. मन हे प्रधान इंद्रिय आहे. त्या मनाच्याचमुळे हे बाकीचे ज्ञानेंद्रिय कामं करत असतात. आणि म्हणून हे ज्ञानेंद्रिय जर आपण व्यवस्थित वापरले आणि त्याच्या पाठीमागचं मनासह म्हणजे 6 या गोष्टी जर आपण योग्य तऱ्हेने वापरल्या तर माणसाला नक्की दुःख कमी व्हायला मदत होईल. ऐका सुभाषित. दृष्टिपोतं न्यसेत पादम वस्त्रपोतं पिबेत जलम सत्यपोतां वदेत वाचम मनःपोतं समाचरेत. सुभाषितकार असं म्हणतात, दृष्टिपूतम न्यसेत पादम. आपण जेव्हा रस्त्याने चालतो ना तेव्हा आपल्याला डोळे असतात आणि रस्ता दिसतो. दृष्टी आहे ना, ते रस्ता पाहते आणि आपण त्या रस्त्याने चालत असतो. पण आपण गफलत काय करतो तर रस्ता पाहत असताना नीट पाहत नाही, कुणीकडे तरी पाहतो, कोणाशी तरी बोलत असतो. कोणाशी तरी म्हणण्यापेक्षा आता मोबाईलवर असं माणसं बोलतात ना, समोर माणूस आला धडकला तर मग असा टणकीनं उडतो. इतके माणसं त्या मोबाईलच्या अधीन गेलेले आहेत. आणि किंवा मग इकडं तिकडं काय वाचतंय असं बघणार आणि चालत राहणार. आणि मग खड्डा पुढं येतो, दगड पुढं येतो, ठेसं लागतात, खड्ड्यात जातो, आणखीन काहीतरी किंवा झटकेने गाडी येते आणि धक्का देते, ॲक्सिडेंट होतो. अनेक प्रकारचे दुःखाचे ओढवतात ना, ते केवळ आपण रस्ता नीट पाहून एकाग्रतेने चालत नाही म्हणून. ही खोड कमी करा असं सुभाषितकार म्हणतायत. दृष्टिपूतम नेसेत पादम. नीट रस्ता आहे ना, आपण नीट रस्त्याने चाललो आहेत ना, आणि बरोबर रस्ता आपण दिसतोय म्हणून चालतोय ना, इकडे तिकडे बघू नका. इकडे तिकडे बघितल्याने काय होतं म्हणून ते टांग्याचा जो घोडा असतो ना त्याला असं बांधलेलं असतं डोळ्याला, त्याने इकडे तिकडे बघू नये. इकडे तिकडे बघितल्यामुळे जे त्रास होतो, ॲक्सिडेंट होतात, तर ते टाळतात असा त्याचा अर्थ होतो. तेव्हा सुभाषितकाराचं म्हणणं असं आहे, दृष्टिपूतम नेसेत पादम. नीट पहा आणि मग पाय टाका. वस्त्रपूतम पिबेत जलम. पाणी प्यायचं असेल ना तर गाळून प्या, गरम करून गार करून प्या, निर्जंतुकीकरण करून मग पाणी प्या. असा हा दुसरा मुद्दा आहे. कारण जास्तीत जास्त रोग पाण्यापासून होतात. आणि पाणी जर तुम्ही गाळून प्यालात किंवा दुसरी गोष्ट आहे की गरम करून उकळून गार करून प्या तर पाण्यापासून होणारे रोग सगळे टळतील. वस्त्रपूतम म्हणजे वस्त्र गाळ करून पाणी प्या. पिबेत जलम, पाणी प्या. सत्यपूता वदेत वाचम. सत्यपूता हे खरं आहे ना नक्की, त्याचा विचारपूर्वक विचार करा आणि खरं वाटलं तरच बोला. सत्य हे वाणीचं तप आहे. तेव्हा ते सत्य बोललं. हा तिसरा मुद्दा आहे. आणि चौथा मुद्दा अतिशय महत्त्वाचा, मनःपूतं समाचरेत. मनाच्या पाठीमागे बुद्धी आहे. सदसद विचार करा, 2दा 3दा 4दा विचार करा आणि मगच ते काम करा. हे बरोबर आहे ना अशी खात्री पटल्यावर मग ते काम करा. मनःपूतं, मनाला वाटलं हां हे पवित्र काम आहे, मग ते काम करा. हे 4 मुद्दे जर आपण पाळले ना तर बरंचसं दुःख आपलं नाहीसं होईल. परत एकदा विषय पहा. दृष्टिपूतं नेसेत पादम म्हणजे दृष्टी ही अतिशय महत्त्वाची आहे मानवाला दिलेली परमेश्वराने. तेव्हा त्याला कृपादृष्टी असं म्हणतात. पण काही कृपादृष्टी करण्याच्या ऐवजी वक्रदृष्टी करतात. काहीचं दृष्टी लागते असं म्हणतात. कारण तो वाईट नजरेनेच पाहत असतो कोणाकडे पाहायचं तर. त्याची दृष्टी चांगली नाही असं लोक म्हणतात. त्याची नजर चांगली नाही. तेव्हा दृष्टिपूतम, नजर पवित्र ठेवा, चांगले ठेवा. इथे नुसतं म्हटलं आहे दृष्टिपूतम नेसेत पादम, पण कृपादृष्टी आहे. वक्रदृष्टी ठेवू नका, पवित्र दृष्टी ठेवा. मुद्दा दुसरा, वस्त्रपूतम पिबेत जलम. आरोग्याची गुरुकिल्ली म्हणजे पाणी गाळून पिणं, गरम करून गार करून पिणं.
ही एक आरोग्याची गुरुकिल्ली आहे, हे पण महत्त्वाचं लक्षात ठेवा. तिसरा मुद्दा आहे सत्यपूतं वदेत वाचम. वाणी जी आहे ना, तो खरं बोलतो ना, त्याला मी काल काय बोललो होतो हे ध्यानात ठेवायची गरज भासत नाही, कारण तो सतत खरंच बोलत असतो. त्यामुळं मागचं ध्यानात ठेवायची गरज नाही. जे लबाड असतात, खोटं बोलतात ना, तो विचार करत बोलतो. हा काल याला थाप मारलेली बरं का, आज काय थाप मारायची, तो विचार करतो की मी काल याच्याबरोबर काय बोललो. पण सत्य बोलणाऱ्याला त्याचा एक हा फायदा आहे की खरे बोलणाऱ्याला आपण काय काल बोललो याचं ध्यानात ठेवण्याची गरज भासत नाही. आणि मनः पूतं समाचरेत. जैसे गंगा वाहे, मन पवित्र ठेवा, गंगेसारखं स्वच्छ मन ठेवा. कारण जैसे गंगा वाहे तैसे ज्याचे मन, गंगेसारखं पवित्र पाण्यासारखं मन ठेवा. भगवंत जाणत या जवळे, जैसे गंगा वाहे. असं मन ठेवा. तुम्हाला जगामध्ये सगळ्या गोष्टी मिळतील. तेव्हा या ज्ञानेंद्रियाचा आणि मनाचा कसा उपयोग करावा हे सुभाषितकाराने अत्युत्तम सांगितलेलं आहे. त्याचा व्यवहारामध्ये, परमार्थामध्ये, सगळ्याच गोष्टीमध्ये फार फायदा आहे. याच्यामुळे आपलं जीवन आनंदमय मंगलमय होईल, यात संशय नाही, भरवसा नक्की आहे. हा व्हिडिओ इतरांना पाठवा, लाईक करा आणि चॅनलला सबस्क्राईब करा. रामकृष्ण.